चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत खिचडी। खिचडीसाठी लागणारं साहित्य टोमॅटो, लसण, अद्रक आणि हिरवी मिरची, शेंगदाणे, वाटाणे, कोथिंबीर। आणि घ्या कुकर आणि कुकरला 2 चमचे तेल टाकून घ्या आणि व्यवस्थित असं तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकून घ्या आणि नंतर लसण अद्रकची पेस्ट बनवलेली टाकून घ्या, हिरवी मिरची आणि एक साहित्य असं टाकून व्यवस्थित परतून घ्या। असं व्यवस्थित परतता याचं, डाग लागू द्यायचा नाही, खालून करपलं ना ते व्यवस्थित लागत नाही। पटापट एक सामान टाकून घ्या आणि हे व्यवस्थित परतून झालं की लगेच आपले मसाले टाकून घ्यायचे, लाल मिरची, मीठ, काळा मसाला जे तुमच्या आवडीनुसार। आणि परत हे तांदूळ धुवून ह्याच्यातच टाका फोडणीमध्ये, कारण अगोदर पाणी नका टाकू। तांदूळ घ्या आणि तांदूळ पण थोडा वेळ असे फ्राय करून घ्या, म्हणजे खिचडीला टेस्ट मस्त येते। आणि पाणी नंतर आपण कोमट पाणी करायचं आणि कोमटच टाकायचं, एकदम असं थंड पाणी नाही सोडायचं मध्ये। आणि नंतर कोथिंबीर वगैरे टाकून घ्या आणि कुकर लावून घ्या आणि मस्त आपल्या 3 शिट्ट्या झाल्या की लगेच खाण्यासाठी आपली तयार होते खिचडी। नाईटला किंवा नाश्त्याला कधी गरम गरम